नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे संगीता कलाला आणि काजूला फोन लावत असते. मात्र ते दोघेही फोन घेत नसतात. तर लगेच संगीता विचार करते, ही काजू तर एक पण कामाची धड नाहीये आणि ही कला मात्र तिला फक्त कामच लागतं. दुकान म्हणजेच तिथं सर्व काही आहे, म्हणजेच तिच्यासाठी घर आहे असं तिला वाटतंय. पण हे असं नसतं हे तिला कोण सांगणार. आणि आता ही काजू कुठे राहिली? तर इकडे काजू एका बाईक रेसमध्ये आलेली असते आणि त्या बाईक रेसमध्ये ती जिंकणार असे तिला वाटत असते. त्यामुळे ती खूप जोर लावून बाईक चालवण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर इकडे अदत्व आणि सोहम जगदंबा भांडार शोधत असतात. तर ते आजूबाजूला सगळ्या लोकांना विचारत असतात. तर तो माणूस म्हणतो, हो इथूनच समोर जा. परंतु तिकडे गाडी जात नसते. त्यामुळे ती दोघेही पायी चाललेले असतात. तर पायी चालत असताना अद्वैतचा पाय एका नालीत अडकतो. त्यावर सोहम म्हणतो, अरे दादा, इथे सर्व काही असंच असते. हे लोक कसे राहत असतील ना दादा इथे रोज. मात्र अद्वैत खूपच रागवतो आणि म्हणतो, मी काय करू? तो माझा प्रश्न आहे का इथे लोक कशी राहत असतील ते? तर लगेच सोहम म्हणतो, दादा तू हायपर होऊ नको, चिडू नको बरं. आपल्याला काहीतरी नवीन अनुभव शिकायला मिळतोय ना, ते बघ तू. या अनुभवातूनच समृद्धीची कला घ्यायची असते आणि ती कला घेऊनच मोठं व्हायचं असतं. त्यावर लगेच अद्वैत म्हणतो, तुला जी कला घ्यायची ना, जो अनुभव घ्यायचा ना, तो तू घे. मला काही घेणं देणं नाही. मी फक्त आबांच्या सांगण्यावरून इथे आलोय आणि त्यांच्या शब्दांचा मान राखण्यासाठी मी ती मूर्ती शोधण्यासाठी इथे आलेलो आहे. त्यानंतर ते दोघेही पुन्हा मूर्तीचं ते जगदंबा भांडार शोधू लागतात. तर लगेच अद्वैत म्हणतो, अजून कसं सापडत नाही, कुठे राहिले? तर सोहम म्हणतो, अरे दादा, गुरुजी म्हणाले अख्ख्या कोल्हापुरात अशी मूर्ती कुठेच मिळत नाही. तेवढ्यात लगेच सोहमला जगदंबा भांडार नाव दिसतं. तर लगेच तो म्हणतो, अरे दादा, मिळालं, आपल्याला जे दुकान हवं होतं ते मिळालं. सोहम त्या दुकानात जातो आणि सारखं एकटक बघत असतो आणि म्हणतो, वाव किती छान. त्यावर लगेच त्या दुकानात एक माणूस असतो. तो म्हणतो, काय हवंय तुम्हाला, काय पाहिजे, मला सांगा. तर लगेच सोहम म्हणतो, एक मिनिट, मी आलोच. लगेच सोहम बाहेर पळतच जातो आणि म्हणतो, दादा चल पटकन, आपल्याला जे हवं होतं ते सापडलंय. आणि लगेच अद्वैतचा हात धरून त्याला दुकानात घेऊन येतो. तो दादा, अप्रतिम आहे बरं का, इथली एक ना एक वस्तू अप्रतिम आहे, तू बघच, एकदम छान, मला तर खूपच आवडली, तू बघतच राहशील. तेवढ्यात लगेच लगेच त्या दुकानात एक माणूस असतो. तो म्हणतो, रॉकेट नाव आहे माझं, काय पाहिजे? तुम्ही सुटोपटात आलाय म्हटल्यावर तुम्हाला लग्नासाठी मंडोळ्याच हवे असते. लगेच तो म्हणतो, हे बघा, आमच्या कलाताईंनी मंडोळी केली, आणि अशी मंडोळी धरतो आणि तेवढ्यात समोरून कला येते आणि अद्वैत त्या मंडोळीतून कलाकडे बघत असतो. त्यानंतर इकडे संगीता काजूला म्हणत असते, काजूला तिने घरी ओढत आणलेलं असतं आणि म्हणते, अगं काय त्या मुलामध्ये बाईक रेस खेळते, इथे मी तुझ्यासाठी एखादा श्रीमंत मुलगा शोधते. त्यावर लगेच जो म्हणते, श्रीमंत मुलगा नाही आवडत मला बिलकुल, येऊ दे एखाद्या श्रीमंत मुलाला माझ्यासमोर, मग बघ त्याच्या डोळ्यात कसं तांबरं पांढरं घालते, असे म्हणून लगेच संगीता म्हणते, अगं तुला काही कळतं का, एवढं सगळं करूस तर एखादं काम करत जा ना. तर लगेच कामावरून काजूला आठवतं, हो म्हणूनच मी सुजय दादाची बाईक घेऊन गेले होते. तर लगेच संगीता म्हणते, म्हणजे तू माझ्या कामासाठीच गेलती ना, मग बघू दे पिशवी. तर बघते तर त्यात 2च बटाटे असते. तर लगेच संगीता म्हणते, अगं सगळं 1-1 किलो आणायचं सांगितलं होतं, हे काय आणलंयस तू? अद्वैतला तिथं बघून कलाही खूप भडकते आणि म्हणते, तू इथं कसा आलायस, तू या दुकानात यायचं नाही. तर लगेच सोहमला अद्वैत म्हणतो, आधीला इथून जायला सांग आणि मगच मी या दुकानात जाणार आहे. तर लगेच म्हणते की नाही, तू या दुकानात आतमध्ये यायचंच नाही. तर लगेच अद्वैत म्हणतो, पण तू कोण मला सांगणारी, चल ठीक आहे मी निघतो इथून, असे म्हणून लगेच दुकानाच्या बाहेर निघतो. तर सोहम म्हणतो, अरे दादा, असं काय करतोय, आपल्याकडे फक्त 24 तास आहे, तुला माहिती आहे ना. देतो म्हणतो, हो मी त्याच्यासाठीच दुसरं दुकान शोधतोय. तर लगेच सोहम म्हणतो, अरे दादा, परंतु आपल्याला जी पारंपरिक मूर्ती हवी ना, ती याच दुकानात मिळते, त्यामुळे प्लीज असं करू नको, हायपर होऊ नको तू. सोहम अद्वैतची समजूत काढून त्याला पुन्हा दुकानात घेऊन जातो. तर दुकानात आल्यानंतर लगेच कला रॉकेटला म्हणते, रॉकेट यांना काय घ्यायचंय ते तू बघ. तर लगेच अद्वैत म्हणतो, आम्हाला देवीची मूर्ती घ्यायची आहे. तर कला म्हणते, हो का, परंतु देवीची मूर्ती तुम्हाला इथे नाही मिळणार. तो म्हणतो, परंतु इथे सर्व बाहेर तर मूर्त्याच आहे ना.
तर लगेच कला म्हणते रॉकेट त्यांना सांग, परंतु तुम्हाला नाही मिळणार. तर लगेच अदेत्व म्हणतोय तू गप्प बैस, मी तिच्याशी बोलतो डायरेक्ट. तर लगेच अदेत्व कलाला म्हणतो मला एक मूर्ती हवी देवाची आणि ती सर्व काम सोडून तू मला लगेच अर्जंट बनवून द्यावी. कला म्हणते अरे ही कुठली पद्धत आहे तुझी बोलण्याची, आणि माझ्याकडे एवढा वेळ पण नाही, माझ्या पण काही कमिटमेंट आहेत, त्यामुळे मी तुला मूर्ती बनवून देणार नाही. अदेत्व म्हणतो परंतु ह्या सगळ्या मूर्त्या तूच बनवल्या आहे ना, का दुसऱ्या कुणाकडून बनवून घेतले आणि इथे तुझं क्रेडिट लावते त्याला. तर लगेच कला भडकते आणि म्हणते तू कोण रे मला विचारणारा. लगेच अदेत्व म्हणतो मी कस्टमर आहे आणि मी घ्यायला आलोय, त्यामुळे मी विचारू शकतो. तर लगेच रॉकेटमध्ये येतो आणि म्हणतो हा माणूस वेडा आहे का, आणि हा काय डोक्यावर पडल्यासारखा बोलतो का. या दुकानात बारीक निरीक जी काही वस्तू बनते ना, ती आमची कलाताईच बनवत असते, समजलं का तुम्हाला, असे तो अदेत्वला आणि सोहमला सांगतो. त्यानंतर इकडे संगीता काजूला समजावून सांगत असते की असं मुलांसारखं नको वागत जाऊ, असं एकदम मुलीसारखं राहत जा ना, तुझ्यासाठी एखादा श्रीमंत मुलगा बघून बोल्यावर चढ, म्हणजे तुझं लग्न होईल. तर लगेच काजू म्हणते अगं आई तू आधी गावातल्या लोकांना सांग, आधी कलाताई मग नयनाताई या दोघींचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. ते बोलणं ऐकल्यानंतर मात्र संगीता खूपच भडकते आणि काजूला म्हणते इथे तुमच्यासाठी मी मरमर मरते, माझ्यासाठी एखादी साडी सुद्धा मी कधी घेतली नाही. त्यावर लगेच काजू म्हणते अगं आई तुला साडी हवी ना, कुठल्या रंगाची हवी ते सांग बरं, कला दीदी लगेच घेऊन देईल तुला. नंतर इकडे दुकानात अदेत्व आणि कलामध्ये खूपच जोराचे भांडण झुपलेले असते. मात्र सोहम मध्ये येतो आणि म्हणतो हे बघा सॉरी सॉरी, दादाच्या वतीने मी माफी मागतो, परंतु तुम्ही आमची अडचण समजून घ्या ना, आम्हाला खूपच गरज आहे, उद्या आमच्या घरी पूजा आहे तुम्हाला माहिती असेल. त्यावर लगेच सोहम देवी आईच्या मूर्तीचा फोटो कलाला दाखवतो आणि म्हणतो ही आमची पारंपरिक मूर्ती आहे, आम्ही ती दरवर्षी घेतो, तसंही तुला माहीत असेल चांदेकरांकडे दरवर्षी इथून मूर्ती जाते ते. तर लगेच कलाला आठवते. त्यावर लगेच सोहम म्हणतो प्लीज तू आमची मदत कर ना, मग कलाही ती मूर्ती बनवण्यास तयार होते. तर इकडे नैना टीव्ही बघता बघता चॉकलेट खात असते. तर टीव्हीवर बातमी आलेली असते चांदेकरांकडे कशी देवीची मूर्ती जाणार आहे ती. तेवढ्यात संगीता तिथे येते आणि तिच्या हातातून चॉकलेट हिसकावून घेते आणि म्हणते अगं नैना काय सारखी सारखी चॉकलेट खातीस, अशाने जाड होशील तू, आणि मग एकदा का जाड झाली ना तुझ्यासाठी कोणीही मुलं स्थळ घेऊन येणार नाही बरं का. संगीता नैनाला म्हणत असते अगं हे काय चॉकलेट खाते, आपल्या गावात एखाद्या वेळेस शाहरुख खान जर आला आणि त्याला जर तू पसंत झाली ना तर तो तुला सोन्याची चॉकलेट देईल, असे तिला स्वप्न दाखवते. तर नैना मात्र खूपच खुश होते आणि म्हणते हो का ग आई खरंच. तर लगेच संगीता म्हणते हो, पण हे कसं शक्य आहे, अजून आपल्याला पूजेचा पास नाही मिळाला, मिळाला तर होईल, असे स्वप्न ती नैनाला दाखवत असते. तर त्यानंतर इकडे दुकानात कला ही रॉकेटला म्हणते ठीक आहे मी यांची मदत करायला तयार आहे, मी मूर्ती बनवून देईल, परंतु मूर्ती बनवायला 10 दिवस लागतील. मात्र लगेच अदेत्व कलाकडे बघत बसतो आणि म्हणतो काय. अदेत्व सोहमला म्हणतो बघितलंस, ही मुलगी बघितल्या बघितल्यास मला कळलं होतं, अरे 10 दिवस कुठे मूर्ती बनवायला लागतात का, हिला बनवायचीच नाहीये. त्यावर लगेच कला म्हणते सोहमला की तुझा भाऊ ना सोज्वळ मनाने म्हटला म्हणून मी मूर्ती बनवायला तयार झाली होती, यात कसली आली माझी चाल. तर लगेच अद्वैत म्हणतो आता तुला मूर्ती बनवावीच लागेल, तुला चौपट पैसे देतो, तू आधी हा म्हटली ना त्यामुळे आता तुला मूर्ती बनवून द्यावीच लागेल. तर लगेच सोहम म्हणतो अरे दादा तू असं काय करतोय, तू शांत हो ना जरा. हो म्हणतो ताई प्लीज मी तुला हात जोडून माफी मागतो, अगं उद्या आमची पारंपरिक पद्धतीची पूजा आहे आणि ही मूर्ती जर उद्या 10 पर्यंत आम्हाला नाही भेटली तर आमच्या घरात सर्वजणांना खूप टेन्शन येईल, खूप पारंपरिक पद्धतीची मूर्ती ही आम्हाला दरवर्षीप्रमाणे हवीच आहे. त्यावर लगेच कला म्हणते परंतु तुम्ही कोठून आला आहात मला सांगाल का प्लीज. सो म्हणतो चांदेकरांकडे पारंपरिक पद्धतीची मूर्ती दरवर्षीप्रमाणे जात असते आणि उद्या 100वे वर्ष पूर्ण होणार आहे. तर लगेच कलाला आठवते की ह्याच पूजेला आपल्या आईला जायचं असतं आणि तिला पास हवा असतो. तर तेवढ्यात लगेच अदेत्व म्हणतो सोहम तू कशाला टाइमपास करतोय, तुला सांगितलं ना चल म्हणून, पण दुसरं दुकान बघूया. त्यावर रॉकेट म्हणतो अहो अख्खं कोल्हापूर पालथं घातलं ना तरी तुम्हाला आमच्या ताईसारखी मूर्ती कुठेच भेटणार नाही. त्यावर लगेच
अद्वैत तिथून जाण्याची घाई करत असतो. तर लगेच कला म्हणते, सोहम तुझ्या भावाला जरा पण धीर धरवत नाही, खूपच घाई आहे. त्यावर लगेच अद्वैत म्हणतो, मला तर वाटतंय तुला मूर्ती बनवताच येत नाही. लगेच रॉकेट म्हणतो, अहो अख्खं कोल्हापूर म्हणतंय आमच्या ताईने जी मूर्ती बनवली ना त्यात खरोखर देवी आई चमत्कार दाखवते, देवी आईचं रूपच दिसतं त्यात. तर लगेच अद्वैत म्हणतो, ही अशी लोक ना फायदा घेतात फक्त दुसऱ्यांचा, दुसरं काहीच करत नाही. त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, संगीता कलाला फोन करते, म्हणते कला काहीही कर परंतु उद्याच्या त्या पूजेला मला जायचंय. तर लगेच अद्वैत आणि सोहम दुकानातून बाहेर जातात. तर कलाही त्यांच्या पाठोपाठ येते आणि म्हणते, थांबा एक मिनिट, मी तुम्हाला मूर्ती करून द्यायला तयार आहे, परंतु उद्याच्या पूजेचे 3 पास मला मिळायला हवे. तर लगेच हे ऐकल्यानंतर अद्वैत म्हणतो, तू मूर्तीची काहीही किंमत माग परंतु पास तुला पूजेचा मिळणार नाही. तर लगेच सोहम म्हणतो, दादा तू शांत हो ना, ऐकून तर घे. आता सोहम हा कलाला पूजेला येऊन देणार आणि दादाला कसं पटवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.